लोकमत साहित्य पुरस्कार आत्ता गडकरी रंगायतांमध्ये पार पडलाय आणि मकरंद सर आहेत आपल्यासोबत. स्वागत आहे सर लोकमत फिल्मीमध्ये सगळ्यात आधी. धन्यवाद. आणि खूप सुंदर मुलाखत झाली मकरंद सर. खरं तर कॉमेडी या विषयावर खूप डिटेल इंटरव्ह्यू आम्हाला पाहायला मिळाला. एकंदरीत काय सांगाल साहित्य पुरस्कार या इनिशिएटिव्ह बद्दलही आणि नंतर अर्थात कॉमेडीच्या इंटरव्ह्यू बद्दल? महत्त्वाचा उपक्रम आहे लोकमतच्या मंचाचा. लोकमत मंच सातत्याने वेगवेगळे उपक्रम चांगल्या पद्धतीने जे समाजाभिमुख, समाजोपयोगी अशा पद्धतीचे असतात. साहित्य पुरस्कारही त्यातलाच आणि सर्व नवीन पिढीला या आपल्या भाषेविषयी अभिमान वाटावा, आपल्या मातीतले सर्व लेखक कळावेत, त्यांचं लेखन कळावं, त्याचं आकलन व्हावं, यासाठीचा हा उपक्रम खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी लोकमत परिवाराचं अभिनंदन. दुसरा, आज मी जो इंटरव्ह्यू घेतला सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी या द्वयींचा, महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम गेली 12 वर्ष अव्याहतपणे ते यशस्वी पद्धतीनं करतायत आणि विनोदाची नवीन नवीन परिभाषा मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. कोविड काळात आपल्याला विनोद हे पण एक औषध आहे याची जाणीव झाली आणि त्यांना बोलतं करण्याची जबाबदारी आज लोकमत मंचाने माझ्यावर दिली होती आणि मी कशी पार पाडली आहे मला कल्पना नाही, पण एकंदरीत रसिकांचा प्रतिसाद खूप उत्तम होता. हा उपक्रम सातत्याने चालत राहो आणि नवनवीन लेखकांचा परिचय महाराष्ट्रातल्या नवीन पिढीला हो, या मनापासूनच्या सदिच्छा. बरं मकरंद सर, आम्ही असं ऐकलंय की तुम्ही पुस्तकांच्या बाबतीत किंवा साहित्यांच्या बाबतीत खूप ह्या गोष्टी फॉलो करता आणि तुमच्या गाडीतही सतत एक पुस्तक असतं. सो किती आत्तापर्यंत पुस्तकांचं वाचन झालेलं आहे आणि नव्या पिढीला कसं आवाहन कराल पुस्तक वाचनासाठी? खूप वाचन, बालपणीपासून वाचनाची आवड लागली. खरं तर ती आवड निर्माण होणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्या काळात ती निर्माण झाली याबद्दल मी खूप सुदैवी आहे आणि खूप सारे पुस्तकं म्हणजे वैविध्यपूर्ण वाचन करावं. आमच्या सरांनी सांगितलेली एक फार साधी गोष्ट होती, जे पुस्तक तुम्ही हातात घ्याल आणि 15 पानांच्या पुढे तुम्हाला वाचावंसं वाटेल ते तुमच्या आवडीचं पुस्तक, नाहीतर ते वाचू नका. तर खूप सारे पुस्तकं या निमित्ताने वाचनात आली. खूप सारे कादंबरीकार मराठीमधले, त्यानंतर अलीकडच्या काळात अनुवादित झालेले बरेच इंग्रजी लेखक असतील किंवा आपल्याच इतर प्रांतामधील लेखक असतील, भैरप्पांसारखे असतील. आपल्या मराठीमध्ये नेमाडेंच्या देशीवादांपासून म म पु. भा. भागवतांच्या कथा असतील, भाऊ पाध्येंच्या कथा असतील, श्रीदा पानवलकरांच्या कथा असतील. खूप गारुडं केलेलं नंतरच्या काळामध्ये नेमाडेंचा देशीवाद आहे, रंगनाथ पाठारे सरांचा आहे, राजन गवस सरांचा आहे. याशिवाय वेगवेगळ्या परी घातली पुस्तकं वाचता आली. त्यामध्ये सदानंद देशमुखांनी खूप चांगल्या पद्धतीनं ग्रामीण पुस्तकं किंवा रमेश इंगळे उत्तरातकरांचं निशाणे डावा अंगठा असेल पासून त्या अगदी अलीकडच्या काळात बालाजी सुतार असतील, त्यानंतर किरण गुरव असतील, खूप चांगले लेखक आणि माझ्यासारख्या वाचकाला स्वच्छंदपणे या विहारायला आवडतं. पंकज भोसलेंचं विश्वामित्र सिंड्रोम सारखं पुस्तकसुद्धा मी अलीकडच्या काळामध्ये वाचलेलं आहे आणि हे वाचन आपल्याला मनापासून आनंद देतं आणि एक छान असं मेडिटेशनचं साधन आपण आणि पुस्तक. मला गुलजारांच्या कवितेतल्या ओळी खूप आवडतात, की ये त्या कवितेच्या पुस्तकात ते असं म्हणतात, की ये इल्म तो रहेगा आइंदा भी, ये इल्म तो रहेगा आइंदा भी, लेकिन किताबें गिराने उठाने के बहाने जो रिश्ते बनते थे उनका क्या होगा. तर मला खूप महत्त्वाची गोष्ट वाटते आणि पुस्तक खूप जवळचं असतं माणसाच्या. थँक्यू सो मच सर. थँक्यू.